केंद्र सरकारने एक विशेष अधिवेशनाचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये महिला विधेयकाच्या संदर्भात त्यांनी जे कुठे राजकारण त्या संदर्भामध्ये त्यांचा जो कुठे डाव होता तो उधळून लावण्याचं काम इंडिया आघाडीने केलेलं आहे, काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आणि याच विषयावर अधिक बोलण्यासाठी आपल्याला संबोधित करण्यासाठी मी काँग्रेसच्या सन्माननीय अध्यक्ष संसद खासदार प्राध्यापक वर्षात विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला सर्वप्रथम आपल्या सर्वप्रथम ते माझा आवाज असा पण खूप मजबूत आहे मला माहिती आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर काल ही पत्रकार परिषद करण्यासंदर्भामध्ये मी येणार होते, परंतु मी तामिळनाडूला असल्यामुळे मी आज ही पत्रकार परिषद करत आहे. पण काल मी ऐकलं खूप चॅलेंजेस, ओपन चॅलेंजेस दिले झाले की आमच्याशी येऊन तुम्ही चर्चा करा, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मग अजून एका आमदार महोदयाने सांगितलं की अरे चर्चा त्या लेवलला व्हायला पाहिजे, तर एकदा ती लेवल पण ठरवली गेली पाहिजे अशी माझी सगळ्यांना सांगणं आहे. पण नक्की दुःख कशाचं झालं, नक्की कुठल्या गोष्टीचा त्रास झाला, हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण खरं तर देशभरामध्ये मोदी हे तो मुमकिन ह्या प्रतिभेला तडा गेला याचं दुःख झालं, की डिलिमिटेशन बिल नाही होऊ शकलं याचं दुःख झालं, की संविधान जिंकलं याचं तुम्हाला आता या ठिकाणी आत्मचिंतन करावं लागेल. कारण ज्या तऱ्हेने आपण बघितलं असेल त्या दिवशी हे बिल ज्या वेळेला पास झालं त्यावेळेला लोकशाहीचा विजय झाला आणि जी मतं सन्माननीय खासदारांनी त्या ठिकाणी दिली. आणि मला एक गोष्ट सांगायची की सातत्याने भ्रम या ठिकाणी निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. भ्रम असा निर्माण केला जातो की नारी शक्ती वंदन अधिनियमाला त्या ठिकाणी जो आहे तो विरोध झाला. मला तर एक या ठिकाणी गोष्ट सांगायला पाहिजे की नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 लाच पारित झाला. त्यावेळेला जर आपण बघितलं असेल तर बहुमताच्या जोरावर त्या वेळेला पास झाला, फक्त 2च लोकांनी त्याला विरोध केला. मग ते विधेयक पारित झालेलं असताना राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतीची त्याच्यावर सही झालेली असताना आपण बघितलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये एक काहीतरी भ्रम निर्माण करण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून चाललेलं आहे. यावेळेच्या ज्या विधेयकाला विरोध झाला त्याच्या मागची कारण आहेत. कारण महिला विधेयकाला कोणी विरोध नाही केला कारण तो ऑलरेडी पास झालेला आहे, पण त्याच्या नावावरती त्याला ढाल करून त्याचा चेहरा समोर करून महिलांचा चेहरा समोर करून त्याच्या मागे जे डिलिमिटेशनचे बिल आलं होतं आणि जी एक वेगळी त्या ठिकाणी एक काय म्हणतात तुम्ही त्याला दबाव तयार करण्याचं काम चालू होतं, विरोधकांना कोंडीत पकडण्याचं काम चालू होतं, डिलिमिटेशन करायला विरोधक विरोध करतील म्हणून महिला विधेयक त्या ठिकाणी आणण्याचं काम झालं होतं. त्याला त्या ठिकाणी विरोधकांनी आम्ही सगळ्यांनी सांगण्यात आलं की बाबा महिला विधेयक तुम्ही आजच्या जरा या 543 पैकी 33% महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्ही लगेच त्या ठिकाणी हे विधेयक मंजूर करायला तयार आहे. अगोदर जे विधेयक पास झाले 2023 त्याच्यात मी उल्लेख पण केला संसदेमध्ये की मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सोनिया गांधीजींनी सांगितलं होतं की 2024 पासून लागू करा. जर हे 2024 ला लागू झालं असतं तर विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आज आमच्या बरोबर आम्ही 74 महिला आहोत, 180 महिला त्या संसदेमध्ये असतो आणि कायदे मंडळात काम करू शकलो असतो. आता भाजपाची भूमिका ही काय सगळ्यांना माहितीये. मनुस्मृतीला मानणारे जे आहेत ते आता स्त्रियांबद्दल बोलतायत. कालपर्यंत स्त्रीच्या ज्या विविध आपल्याला माहितीये की आंदोलनं झाली, आमची सावित्रीबाई फुले पासून आपण बघितलं असेल की कोणी त्यांना विरोध करण्याचं त्या ठिकाणी मनुवादाच्या माध्यमातून काम केलं. आज या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की या आपल्या सगळ्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे की ही मी आणलेली आहे त्याचा काही अभ्यास तुम्ही लोकांनी केला पाहिजे की 2002 ला अरुण जेटलींनी काय भाषण केलं, 72-73 मध्ये जे आहे ते सोमनाथ चटर्जी असतील किंवा इतर मोठी मंडळी असतील, भंडारे साहेब असतील, या सगळ्यांनी काय ह्याच्यामधून सांगितलेलं. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधित्व असेल, त्यांच्या आरक्षणा बाबतीमध्ये असेल, स्थलांतरा बाबतीमध्ये असेल, त्याच्यामध्ये गॅरी मॅडमच्या बाबतीमध्ये बोलण्याचं काम झालं आणि या सगळ्या माध्यमातून हा प्रश्न निर्माण केला की असमतोल होतो तो असमतोल टाळला गेला पाहिजे. आणि तत्कालीन त्यावेळेचे केंद्रीय मंत्र्यांनी म्हणजे कायदे मंत्री म्हणून अरुण जेटलींनी 2002 ला हे मान्य केलं होतं. मग आज तशी काय परिस्थिती झाली ज्यावेळेस तुम्ही जाती जनगणना केलेली नाही, ज्या वेळेला तुम्ही डिलिमिटेशन संदर्भामध्ये त्या ठिकाणी तुमची भूमिका नाही. मला तर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे. खरं तर ते म्हणाले साहेबांना चॅलेंज करतो, जास्त चॅलेंज करू नका, आपण महाराष्ट्राबद्दल पहिलं तर बोलूया. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना माझा पहिला प्रश्न आहे की आपण महिलांबद्दल बोलताय, आपण सांगताय की आम्ही हे करू आम्ही ते करू, आपण चॅलेंज करू. मी त्यांना विचारू इच्छिते की आपण सर्वांनी मिळून या विधिमंडळामध्ये कायदा पारित केला, त्याचं नाव आहे शक्ती कायदा. जवळपास 3 वर्ष झाली हा शक्ती कायदा महामहिम राष्ट्रपतींच्याकडे आहे, तो त्या ठिकाणी पडू नये.
आवश्यक आहे. डबल इंजिन सरकारमध्ये तुम्ही आहात. पहिला तर माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही तो कायदा जो आहे तो त्वरित त्या ठिकाणी पारित करण्याचं काम करा. दुसरं माझं त्यांना सांगणं आहे की आम्ही बघितलं आता मुंबई महानगरपालिकेचे राजा रेबल आले. तुम्हाला माहितीये की 50% आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं तर मी उत्तर देताना सांगितलं संसदेचे भाषण करताना की खरं तर आपण जर बघितलं तर 2014 पूर्वी म्हणजे भाजपाचं आणि मोदी सरकार येण्यापूर्वी जवळपास 17 राज्यामध्ये 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण झालं होतं आणि 2014 नंतर 6 राज्यामध्ये त्या ठिकाणी 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण झालं. हे यासाठी मी सांगते की 33% आरक्षण जे आहे ते भारतरत्न राजीव गांधीजींनी आणलं. सोनियाजींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पृथ्वीराज चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आपण 50% आरक्षण महाराष्ट्रात आणलं. आज 50 ते 50 पेक्षा जास्त टक्के महिला मुंबई महानगरपालिकेत आणि इतर महानगरपालिकेत आणि पंचायत राज्यामध्ये. पण आज मला सांगायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी 50% महिला आहेत, तुम्ही महिलांना सांगताय की महिलांच्या आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षांच्या महिलांना आणि ज्या त्या ठिकाणच्या असलेल्या सगळ्या नगरसेवकांना तुम्ही जे आहे ते 2 कोटी रुपये दिले, पण जे काँग्रेसचे नगरसेविका आहेत किंवा नगरसेवक आहेत किंवा त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत ज्यांची संख्या जवळपास 90 पेक्षा अधिक आहे, अशा नगरसेवकांना तुम्ही फक्त 25 लाख दिले. तिथे 50% महिला नाही आहेत का? मग महिलांशी हा दुजाभाव नाहीये का? माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सत्ताधारी पक्षाला MIM ला समाजवादीला 2-2 करोड रुपये दिले आणि आमच्या नगरसेविकांना 25 लाख रुपये दिले, ज्याच्यामधले पण मला वाटतं 30 की 40% हे त्यांचे GST ला त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे मतदारसंघात ह्या महिला काम कसं करणार? तुम्ही महिला सक्षमीच्या गोष्टी करता, तुम्ही शक्ती कायदा 3 वर्षामध्ये पारित करू शकला नाही, तुम्ही महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करता आणि तुम्ही त्या ठिकाणी महिला नगरसेवकांना फंड देऊ शकला नाही. आजही मला एक प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे की पंकजा मुंडे असतील किंवा वर्षा गायकवाड असतील, यांच्याशी जे अधिकारी त्या ठिकाणी जे आहे ते उद्धटपणे वागतात, त्यांच्याशी जे त्या ठिकाणी आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत, 5-5 वेळा निवडून आलेलो आहे. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये मला सांगायचं की मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली का केली नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही तऱ्हेची कारवाई का केली गेली नाही. आम्ही कोणाचे प्रश्न मांडतो? आम्ही त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो. एका अधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की तुम्ही हे जे काम चालू आहे हे इलिगल आहे, ते आम्हाला उलट सांगतात की धारावी पूर्ण इलिगल आहे. अशा अधिकाऱ्याबद्दल आमदार महोदया बोलतात, पण दुर्दैवाने त्या आमदार महोदयांचं पण ऐकलं जात नाही, खासदारांचं ऐकलं जात नाही, तर मंत्री महिला सुरक्षित नाहीत. त्या ठिकाणी आम्ही काय बोलायचं? आणि चौथा माझा मुख्यमंत्र्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मी एक गोष्ट सातत्याने ऐकली आहे, जेव्हा पण कुठली महिलांबद्दल त्या ठिकाणी घटना होतात, दुर्दैवी शोषण होतं महिलांचं, कारण मी केंद्राबद्दल ऑलरेडी संसदेमध्ये बोलले, कारण मला माहितीये खेळाडूंबद्दल आपल्याला माहितीये खेळाडूंनी रामलीला मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन केलं, त्यावेळेला त्यांना फरफटत देणारी मंडळी कोण होती, त्याच्या मागे म्हणजे कोणाचं त्या ठिकाणी श्रम होता, राष्ट्र त्या व्यक्तीचा पुन्हा सन्मान करणारी कोण होती, बिलकस पानोच्या बलात्काराचा सन्मान करणारी मंडळी कोण होती, कुलदीप सिंग सेंगर कोण होता, हा उन्नाव असेल त्या ठिकाणी हाथरस असेल, कथुआ असेल किंवा मणिपूरमध्ये झालेल्या महिलांवरचा असेल, त्याच्यामध्ये कोण मंडळी म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलू इच्छिते. महाराष्ट्रामध्ये मी एक या ठिकाणी ऐकले की ज्या ज्या वेळेला अशा महिलांचं शोषण होतं त्या वेळेला, आता आपण मधल्या काळामध्ये नाशिकची केस बघतो जी सध्या चालू आहे, ज्याचे व्हिडिओ बाहेर येतात. दुर्दैवाने त्या दिवशी पण पत्रकार परिषद घेऊन मी बोलले होते की हे व्हिडिओ बाहेर येता कामा नये, यासाठी तुम्हाला काय तुम्ही कारवाई करताय. कारण तेजस्वी सावंतांनी सांगितलं की असे व्हिडिओ बाहेर येणार नाही यासाठी परिपत्रक काढलं, पण दुर्दैवाने ते व्हिडिओ बाहेर येतात. मी प्रत्येक वेळेला ऐकलं, मी बदनापूर ऐकलं, मी नाशिकच्या वेळेला ऐकलं, इतरही वेळेला मी सातत्याने ऐकले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, कारण तेच होम मिनिस्टर आहे. याच्यावरती खूप मोठा बॉम्ब निघणार, मोठे मासे गळाला लागणार, त्यांच्यावरती कारवाई होणार. मला महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी सांगावं की किती मोठ्या लोकांवर कारवाई झाली. या खराब प्रकरणामध्ये इतक्या दिवस झाले आपण हे चर्चेमध्ये आपण ऐकतोय, याच्यामध्ये किती लोकांना बोलवलं गेलं, कोण मोठा नेता त्या ठिकाणी ज्याच्याबद्दल एवढे सीडीआर आणले, सीडीआर बरोबर की चूक, कोणी आणले, कसं कोण आणले, कुठून आणले, ह्याच्यावर चर्चा झाली. पण सीडीआर मध्ये ज्यांची नाव आली त्यांच्यावर किती कारवाई झाल्या, त्यांच्याची किती चौकशी झाली. महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला आपण जसं सांगतो की राजमाता जिजाऊ, क्रांतिवती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई, माता रमाईंचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये मला अपेक्षा आहे. खरं तर आज आपण बघतो की त्यांचे जवळपास 21 राज्यामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री आहेत. किती महिला मुख्यमंत्री भाजपाने केल्या? आज मला सांगावं की भाजपाची प्रदेशाध्यक्ष महिला होऊ शकते का राष्ट्रीय? काँग्रेस पक्षाने 5 महिलांना त्या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष केलं, मी नाव सुद्धा त्यावेळी घेतली.
अॅनी बेसंट असतील, नेलिसेन गुप्ता असतील, सरोजिनी नायडू असतील, इंदिरा गांधी असतील, सोनिया गांधी असतील, 5 महिलांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री करण्याचं काम केलं. आमच्यासारख्या महिलांना प्रदेशाध्यक्ष करण्याचं काम केलं. राष्ट्रपती म्हणा, महामहिम राष्ट्रपती आपल्या सगळ्या पहिल्या झाल्या त्या महाराष्ट्राच्या सुकन्या प्रतिभाताई पाटील बनल्या. आज मला प्रश्न आहे की द्रौपदी मुर्मूंना बनवलेले आदिवासी महिलांना तुम्ही त्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती बनवलं आणि काय केलं त्यांच्याबरोबर? संसदेच्या उद्घाटनाला तुम्ही त्यांना बोलवलं नाही. रामलल्ल्याच्या ज्यावेळी मंदिराचं उद्घाटन झालं तुम्ही त्यांना बोलवलं नाही. ही कुठली तुमची मानसिकता आहे? आज स्पीकर म्हणा, आज महिलांना 50% त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणा किंवा लडकी हूं मैं लढ सकती म्हणून 40% उत्तर प्रदेशामधल्या सीटं देण्याचं म्हणा, हे काँग्रेसने केलेलं आहे. मला त्यांना प्रश्न हाच विचारायचा आहे मुख्यमंत्र्यांना की आपण शक्ती कायदा आणू शकला नाही, आपण महिला लोकप्रतिनिधींचा सन्मान नाही, त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये असं नगरसेविकांना आपण त्या ठिकाणी दुजाभाव करता. आणि ज्या ज्या वेळेला अशा घटना होतात त्या वेळेला बघा, बदनापूरची घटना झाली, अक्षयचा त्या ठिकाणी एन्काउंटर झाला, पण ज्या त्या घटनेमध्ये महत्वपूर्ण सूत्रधार होते, जे फरार झाले होते, आज महाराष्ट्रामध्ये आपण फरार एक नवीन प्रकरण बघतो त्या घटना झाल्यानंतर, त्यांच्यावर काय कारवाई झाली? आणि मलाही अपेक्षित आहे की ज्या वेळेला आपण महिलांच्या बाबतीमध्ये बोलतो, महिलांना 33% आरक्षण मिळालं पाहिजे. आमची तर इच्छा 50%ची, पण 33% आरक्षणच्या संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% झालेले, तर कमीत कमी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण आलं पाहिजे. आम्ही तर आरक्षण नसताना निवडून आलो. आमच्या जनतेची या ठिकाणी आम्हाला आभार मानायला पाहिजे की जनतेने आम्हाला निवडून दिलं. पण येणाऱ्या काळामध्ये 10 ते 12% असलेलं प्रमाण ते 33% पर्यंत जावं, ही जर खरी इच्छा असेल तर आमचं स्पष्ट आणि ठाम मत आहे. तुम्ही आजच्या आज कायदा आणा, तुम्ही आजच्या आज सांगा अधिवेशन. आता तुम्ही मला सांगा, परवा भाषण ऐकलं देशाच्या पंतप्रधानांचं, 3-4 पक्षाचा उल्लेख केला. मला तर विचारायचं आहे की देशाचा निवडणूक आयोग काय करतोय? तुम्ही डीएमकेचं नाव घेता, आज तिथे इलेक्शन चालू आहे. वेस्ट बेंगॉलचं नाव घेता, तिथे इलेक्शन चालू आहे. असं घेता येतं का नाव? काँग्रेसचं नाव घेता तुम्ही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की या देशामध्ये लोकशाहीमध्ये लोकांचा विजय झाला ज्यावेळी संसदेमध्ये, त्यावेळेला तो बसवणं किती कठीण झालं याचं उदाहरण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं की काँग्रेसची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे की 33% आरक्षणासंदर्भामध्ये ऑलरेडी जे बिल 2023 मध्ये झालेलं आहे ते लागू करावं. अन्यथा आपल्याला अधिवेशन बोलायचं तर हे सगळं इलेक्शन नंतर पण आपण बोलू शकलो असता, पण जाणीवपूर्वक इलेक्शनच्या मध्ये हे सगळं बोलून त्या ठिकाणी मग एक भाषण करायचं. मला ते या ठिकाणी सांगायला पाहिजे की 8 वाजले की आमच्या पोटात धडकी भरते. 8 वाजता भाषण म्हटलं की सगळ्यांच्या पोटात धडकी भरली होती त्या दिवशी की काय भाषणामध्ये एक्झॅक्टली येणार. कारण तुम्ही बघा, कोरोनामध्ये 8 वाजता भाषण करून सांगितलं की त्या ठिकाणी जे आहे ते लॉकडाऊन करणार, आणि लॉकडाऊन करून काय झालं तुम्हाला माहिती आहे की विचार पण नाही केला की छोट्या छोट्या, आज महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज गॅस सिलेंडरची काय परिस्थिती आहे? कोरोनामध्ये त्यावेळी लोकांना खायला नव्हतं, त्यावेळेला किचन आम्ही निर्माण केले. आज लोकांना हॉटेलमध्ये बघा, तुम्ही जाऊन विचारा किती हॉटेल बंद झालेली आहेत. छोटे छोटे जे काम करणारे कर्मचारी आहेत, ते पण कोणाचे तरी मुलगा आहेत, त्यांची पण कोणतरी पत्नी आहे. काही महिला जे निष्ठे इथे काम करतात म्हणून तिकडे ते जीवन जगतात. पण दुर्दैवाने या कुठल्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. नोटबंदी असेल किंवा कोरोनामध्ये लॉकडाऊन असेल, या माध्यमातून तुम्ही 8 वाजले की सर्वांच्या पोटात भीतीचा गोळा आला होता की ह्यावेळी भाषणामध्ये काय बॉम्ब पडणार. ही परिस्थिती बरोबर नाहीये. महिलांचा वापर हा बिलकुल तुम्ही ढालेसारखा करू नका. डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांनी संसदेमध्ये भाषण केली आहे, त्यावेळेला भाजपाची भूमिका वेगळी होती. आज भाजपाची भूमिका का बदलली आहे आणि त्या संदर्भामध्ये उत्तर द्यायचं सोडून महिलांच्या मागे लपू नका. महिला विधेयकाला कोणाचाही विरोध नाही. 33% आरक्षण महिलांना मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. धन्यवाद. तुमच्या विरोधात आज मोर्चा काढताय, विरोधकांना विरोध करण्यासाठी आज सत्ताधारी आंदोलन करतायत, मुख्यमंत्री त्यात सहभागी होत आहेत. तरी मला कळत नाही की कशाबद्दल मोर्चा काढतायत ते. त्यांच्याकडे कसला विरोध केला आम्ही? 2023 ला तर सगळ्यांनी एक मताने मंजूर केलं. त्यावेळेला मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील किंवा सोनिया गांधीच्या असतील स्पष्टपणे सांगितलं होतं की 2024 चा बिल पारित करा. तुम्ही त्यावेळेला सांगितलं की नाही आम्ही डिलिमिटेशन आणि त्यानंतर सेन्सेस करणार आणि मग डिलिमिटेशन करणार. आता तुम्ही त्या ठिकाणी होताच मनाने सांगितलं होतं की 2026 ला. आता तुम्ही सांगता 2011 चा डेटा घेणार.
मधल्या काळामध्ये किती डेटा वाढलेला आहे आणि मला कळत नाही की महिला विधेयकाचे सगळ्यांशी जॉईन करण्याचा प्रश्नच काय. तुम्हाला घटना दुरुस्ती करून तुम्ही त्यावेळेला केलेलं बिल आहे ते लागू करा. आम्ही तर स्पष्ट भूमिका मांडतोय. तुम्ही आज अधिवेशन बोलवा, आम्ही यायला तयार आहे. तुम्ही बोलवा ना. पण बघा, संसदेच्या पूर्ण ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये हे होतं की त्या 5 राज्यामध्ये इलेक्शन होत असताना घाईघाईने हे बोलवणं आणि त्या विधेयकाबरोबर डिलिमिटेशन लावणं ही खूप त्या ठिकाणी जी वेगळी अशी भूमिका होती किंवा काय म्हणून चाल होती, त्या लोक आम्ही त्याला बोलणार नाही. आम्ही महिलांच्या बरोबर आहोत. पण जी भूमिका त्यावेळेला, जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे खूप मोठा डेटा आहे की त्यावेळी जी भाषणं झाली आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारले गेले की अनुसूचित जाती जमातीचं त्या ठिकाणी किती प्रतिनिधित्व असणार आहे, स्थलांतरित लोकांबद्दल तुमची काय भूमिका आहे. त्याचबरोबर जसं मी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रचना होणार आहे. जर तुमचा जातीनिहाय डेटाच येणार नाही तर तुम्ही ओबीसीना आरक्षण कसं त्या ठिकाणी देणार, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आता तेलंगणा राज्य करू शकतं पण देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री हे करू शकत नाही. दुर्दैवाने आता तर तुम्ही सकाळी जे बोलले मी बघितलं, राहुल साहेब बरोबर स्टेटमेंट केली आहे की आता दोघांमध्येच काय त्यांना माहित नाही. भाषण संपल्यानंतर देशाचे पंतप्रधान आले. तुम्ही सगळे कुठला रंग आम्ही बदलला. प्रश्न असा आहे की 2023 सरकार कोणाचं होतं. आम्ही तर अगोदर पण पास केलं होतं राज्यसभेमध्ये ज्यावेळी युपीए सरकार होतं, पण आमच्याकडे मेजॉरिटी नव्हती म्हणून लोकसभेमध्ये झालं नाही ते. पण 2023 ज्यावेळी हे विधेयक आलं त्यावेळी काँग्रेसने सपोर्ट केला, कोणी विरोध केला. 2024 लागू करा ही भूमिका ठेवली काँग्रेसने, का नाही लागू केलं. तुम्ही बोलत नाही आम्ही त्याच्यावर सेन्सेस करणार, डिलिमिटेशन करणार, मग लागू करणार, कोणी भूमिका बदलली. आजही आम्ही बोलतोय ना, स्पष्ट बोलतोय. आता त्याच्यापेक्षा स्पष्ट काय बोललो मी, स्पष्ट आणि ठाम बोलते. तुम्ही उद्या अधिवेशन बोलवा, 33% महिलांच्या आरक्षणासंदर्भाबद्दल विधेयकांना आम्ही पास करू. मुख्यमंत्र्यांनी ते चॅलेंज दिलं आहे की सर्व विरोधकांनी या आणि चर्चा करा. तुम्ही ते चॅलेंज स्वीकारता का मुख्यमंत्र्यांनी? मी तर त्याच्यानंतर खूप भाषणात बघितले खूप लोकांच्या बाईट की स्तर असा असला पाहिजे. शरद पवारांचंच नाव घेतलं. मी तेच सांगते ना की हे नको ते नको ते नको. आता कुठला स्तर पाहिजे माहित नाही. आम्ही पण 5 वेळा निवडून आलेलो आहे. आता मला माहित नाही की कुठला स्तर पाहिजे. पण मला हे बोलायचंय की ज्या वेळेला महिला बोलतात तेव्हा महिलांचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे. महिलांमध्ये मला कळत नाही की स्तर हे कोणी आणलेले की त्या स्तराबद्दल बोललं पाहिजे, ह्या स्तराबद्दल बोललं पाहिजे आणि कोणाचे स्तर ठरवणार, हा माझा पहिला प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना तुम्ही प्रश्न विचारले ना, अरे बाबा तुम्ही तर एवढे मोठे नेते आहात, तुमच्या पक्षाचे नेते आहात, तर आमची अपेक्षा आहे की शक्ती कायदा मंजूर आला ना, का आणला नाही 3 वर्षामध्ये मंजूर करून. मी तर प्रश्न विचारलाय, ते तर उत्तर द्या. तुम्हाला मी दुसरा प्रश्न पण विचारला की मुंबई, तुम्ही एका महिलांच्या बाबतीमध्ये एवढं बोलताय तर मुंबई महानगरपालिकेमधल्या महिला नगरसेवकांवर का अन्याय करताय. एकाला तुम्ही 2 कोटी रुपये देताय आणि एकाला तुम्ही 25 लाखचा निधी देताय. म्हणजे हे नाहीये का महिलांबद्दल तुझा भाव. तिसरा मी प्रश्न विचारला की ज्या वेळेला मोठी प्रकरणं ज्या वेळेला होतात महिला संदर्भामध्ये, महाराष्ट्रामधलं बोलले मी, देशामध्ये तुम्ही खूप बोलेन की निर्भयाचा फंड तुम्ही कुठपर्यंत आणला. निर्भयाचा फंड तुम्ही रिवाइज करून 500 कोटीवर 278 कोटीवर आणला. प्रत्येक देशामध्ये आज घटना, प्रत्येक दिवशी 85 मुलीवरती बलात्कार होतात, 1000 केसेस होतात महिलांबद्दल. महाराष्ट्राची परिस्थिती काय फार चांगली असं नाही. आपल्याला सुद्धा माहितीये की महाराष्ट्र हा 2ऱ्या नंबरवर आहे महिला अत्याचारामध्ये. मग मला सांगा की मुख्यमंत्र्यांना अशा घटना झाल्यानंतर आज मी खराब प्रकरणाचं जाणीव उल्लेख केला, कारण सध्या ते आपण सगळे त्याच्यावर चर्चा करतोय. किती लोकांना चौकशीला बोलवलं, सीडीआरवर तुम्ही लोकांनी चर्चा केली. कोणी म्हटलं सीडीआर कसा आला, काय आला, ह्याच्यावर चर्चा झाली. पण ज्यांची नाव आली किती नेत्यांवरला बोलवलं गेलं, कोण मोठा नेता गेला चौकशीला आजपर्यंत. म्हणजे असं आहे की मोठे बॉम्ब निघणार, मोठ्या कारवाई होणार. हे तर मी सातत्याने ऐकते महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी नात्याने, पण कुठली कारवाई होताना दिसत नाही ना. पण पवारसाहेबांचा स्तर हे करून तुमच्या पक्षात असेल किंवा विरोधकांमध्ये दुसरी कोण व्यक्तीच नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करताय ना भाजप. नाही, मला असं वाटतं की नक्कीच पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. आता मला मी म्हणूनच म्हटलं की स्तर नक्की काय हा मला प्रश्न आजपर्यंत कळलेला नाही आणि कुठल्या स्तराच्या व्यक्तीशी ते चर्चा करू इच्छितात ते मला कळलेलं नाही. हा समकक्ष, बरोबर ना, तो स्तर दिलाय ना ते समकक्ष म्हणजे काय मला माहित नाही. पण लोकप्रतिनिधी या नात्याने आणि जनतेने म्हणजे समकक्ष कळलं मला मराठी कळतच आहे, मी मराठी मीडियम मधून शिकलेली आहे. पण मला हे खरं होतं म्हणजे हा बिलकुल मला कळतं, मी मराठी मधून शिकलेली आहे, त्यामुळे धन्यवाद. पण हे बोलणंच मुळात म्हणजे मला कळलेलं नाही की तुम्ही महिलांना
महिलांना याचा अर्थ काय समजता? याचा अर्थ तुम्ही महिलांना समकक्ष समजत नाही. बरोबर आहे ना? माझं बरोबर आहे ना? महिलांना तुम्ही समकक्ष समजत नाही. जर महिला 5 वेळा निवडून आली, महिला निवडून येते, तर समकक्ष व्हायला काय, म्हणजे मला नाही कळलं अजून काय पाहिजे. त्या महिला समकक्ष आहेत ना? आम्हाला भाजपांची आणि ना आम्हाला चित्राताईच्या विधानांची गरज आहे. आम्ही आमच्या परीने या ठिकाणी लोकांनी आम्हाला निवडून दिलेले आहे. मी आधीच सांगितलं, आम्ही सौभाग्यशाली आहे. मी धारावीच्या जनतेची, उत्तर मध्य मुंबई जनतेचे धन्यवाद मानते की कुठलंही महिला आरक्षण नसताना आम्हा महिलांना, 78 महिलांना त्यांनी निवडून दिलं संसदेमध्ये. पण मला असं वाटतं की आम्हाला जर आरक्षण मिळालं असतं 2024 ला, आम्ही 180 महिला निवडून आलो असतो. मला एकाही महिलेला त्या ठिकाणी बोलू दिलं गेलं नाही. बोलू द्यायला पाहिजे होतं ना कुठल्या महिलेला त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये. महिलेला आता आमच्याकडे तर मीच बोलते, आमच्याकडे काय बोलून बसते, पण मी बोलते, एखाद्या महिलेला बोलू द्यायला पाहिजे होतं. आणि बघा, शेवटी आरएसएसची भूमिका असलेली, पार्टीतून आलेली मनुवादाची पार्टी आहे. आता आरएसएसची भूमिका काय, आरएसएसची संघ, मी बोले सरसंचालक कधी महिला होऊ शकते का? ज्यांनी सांगितलं की लग्न हे कॉन्ट्रॅक्ट आहे, महिलांनी आपल्या पतीची सेवा केली पाहिजे, मुलांना केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, जी महिला हे करू शकत नाही, हे माझं विधान नाहीये. कोणाचं विधान आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर ही भूमिका आरएसएसच्या प्रमुखांची असेल आणि जे स्वतः आरएसएसच्या माध्यमातून शिकतात, त्यांची भूमिका काय असू शकते? त्यामुळे मनुवादाचा मनुवाद किंवा मनुस्मृतीचा उदो करणाऱ्यांकडून आपण काय अपेक्षा करणार? नाही, तुम्हाला पटतंय का की महिलांना समकक्ष न बोलणं? तुम्ही पण महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. माझं सिंपल सांगणं आहे, आम्ही सरकारला काय सांगतो, हे मोर्चे काढू नका. पुन्हा जसं तुम्ही 16, 17, 18 संसद बोलवली, बरोबर ना? पुन्हा एक संसद बोलवा ना आणि 33% आरक्षणाचं बिल करा, आम्ही तुमच्या बरोबर पास करून टाकू. चला, आम्ही कुठे विरोधामध्ये आहे बिलाच्या? 23 ला पण आम्ही सपोर्ट मध्ये होतो, 26 ला पण आम्ही सपोर्ट मध्ये. कशाबद्दल मोर्चे काढताय तुम्ही? अधिवेशन बोलवलं, 5 राज्याच्या निवडणुका चालू असताना अधिवेशन बोलवलं. मी म्हणून म्हटलं की निवडणूक आयोग आहे की नाही? ज्ञानेश्वर कुमारजी कुठे आहेत? ज्यांना महिलांच्या बाबतीमध्ये त्यांची पण एक भूमिका मी बोलणार होते की त्यांनी पण सांगितलं की महिलांचे फोटो काढले नाही गेले पाहिजे, हे नाही. कुठे आहेत ते? मला सांगा, निवडणुका चालू असताना संसदेमध्ये भाषण होणं, त्याच्यानंतर पुन्हा एक देशाच्या पंतप्रधानांचं भाषण होणं, काय चाललंय आपण? माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना तुम्ही आमच्या माध्यमातून सांगा, संसदेमध्ये आम्ही खासदार आहोत, त्यांना सांगा की देशाच्या पंतप्रधानांशी बोलून घ्या, एक संसदेमध्ये अधिवेशन बोलवा, 1 दिवसाचं, 1 तासाचं बोलवा, 1 तासाचं बोला, बिल पास करून घ्या. चला, अरे पण ते अगोदर 2023 ला मंजूर आहे, ते लागू झाले, त्याच्या महामहिम राष्ट्रपतीची सही झाली, आता कशावर घेणार आहे? तुमच्या माध्यमातूनच उत्तर द्यायचा प्रयत्न करते. तुम्हाला अजून काय विचारायचं तर अजून स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांचं विचारावं. मला कळत नाही ते मोर्चे कशाबद्दल काढते? तुम्ही विरोध केला म्हणून. कुठे विरोध केला? कशाबद्दल विरोध केला? 2023 ला विरोध केला. 2023 ला एकमताने मंजूर झालेले. कायदा कसा मंजूर होतो याचं ज्ञान तर त्यांना असावं, कारण ते ऍडव्होकेट पण आहेत, त्यामुळे झालेला ऑलरेडी कायदा. आणि मला वाटतं की त्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यानंतर आम्ही खालच्या कमेंट पण वाचल्या. तुम्ही पण वाचल्या. त्याच्यावर आता व्हिडिओ पण आले, ज्या कमेंट आल्या त्या किती, 17 तारखेला किती खातं उघडली, 17 तारखेला पण काही खाती उघडली माहितीये ना, ज्या दिवशी भाषण झालं त्या दिवशी पण खाती उघडली आणि तेच करत होते. जनतेला सगळं माहितीये. माझी जनतेला सुद्धा आव्हान आहे की सत्यता समजून घेतली पाहिजे. हे बिल अगोदर 2023 ला पास झाले, ते लागू करावं ही 2024 ला ही आमची भूमिका होती. आजही तुम्हाला पुन्हा बिल करायचं असेल, आम्ही स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडतो. 1 दिवसाचं अधिवेशन आज बोलवा, आम्ही यायला तयार. आंदोलन
तुम्हाला मी एवढा पूर्ण इतिहास सांगितला, त्याच्यानंतर कोण सिरियल लायर आहे. नाही बघा, 2 करोड युवांना रोजगार देणार, 15 लाख रुपये अकाउंट मध्ये येणार. हा, बस हो गया महिला पे वार. बस आता सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती आहे की काय परिस्थिती आहे. आज आमच्या महिलांचं सक्षमीकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कितवा नंबर देशामध्ये जगामध्ये लागतो हे पण जरा माहिती करून सांगा. हा, आता तुम्हाला अजून खूप सांगू शकते. उज्ज्वला गॅस झाला, आज एलपीजीची काय परिस्थिती आहे. 5,000 रुपयाला एलपीजी मिळते. मी नेहमी म्हणते की पहिल्यांदा मी असं सरकार बघितलंय की ज्या वेळेला आपत्ती येते, ज्यावेळी संकट येतं, त्यावेळी समाधान आणि कुठलीही उपाययोजना न देता लोकांना लाईन मध्ये उभं करणारं सरकार म्हणजे हे सरकार आहे. खोटं बोलायचं आणि किती रटून बोलायचं, याला पण काहीतरी. मी म्हणून मगाशी पण बोलले की प्रत्येक वेळेला घटना होते, मोठा बॉम्बस्फोट होणार आहे, मोठी कारवाई होणार आहे. मला पत्रकारांनी सांगावं किती महाराष्ट्रामध्ये मोठ्या कारवाई झाल्या, किती मंत्र्यांवरती कारवाई झाल्या. नाही, मला उत्तर द्या ना तुम्ही. का शिवसेनेवर कारवाई झाली नाही, का योगेश कदमावर कारवाई झाली नाही, दुसऱ्यावरती झाली नाही, सांगा ना मला. ही लिस्ट काढली ना तर खूप मोठी लिस्ट निघेल. पण या आता मी जसं म्हटलं भोंदू प्रकरणामध्ये पण किती कारवाई झाल्या. ज्या बायकांचे तुम्ही व्हिडिओ बाहेर काढताय, ज्या स्त्रियांचे व्हिडिओ काढताय, किती वाईट परिस्थिती असेल तुम्ही विचार करा. त्यांच्या परिवारामध्ये समाजामध्ये त्यांना फिरणं किती कठीण होईल. कोण व्हिडिओ बाहेर काढतोय. हे व्हिडिओ तर फक्त पोलिसांकडे होते आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं याच्यामध्ये आली, किती लोकांना किती इतक्या दिवसामध्ये हे प्रकरण का समोर आलं, हे प्रकरण का समोर आलं ते तुम्हाला मला पण माहितीये. पण अशा तऱ्हेने या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहावी आमची इच्छा आहे. देशाचे पंतप्रधान मणिपूरची घटना होते एक शब्द बोलत नाही, हाथरसची घटना होते एक शब्द बोलत नाही, महिला क्रीडापटूंचं उत्पन्न होतं त्याच्यावर एक शब्द बोलत नाही. अरे तो तर मी बघितलाच. मी पुण्याचा पण एक व्हिडिओ बघितला, 2 महिला भांडत होत्या काहीतरी त्या ह्याच्यावरून, बरोबर ना. तो पण मी बघितला. आता भाजपच्या नगरसेविकेच्या संदर्भामध्ये माझा मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की पारदर्शक स्वच्छ कारभार झाला पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना सांगून लगेच अधिवेशन करू. आता राहू दे, आता जाऊ दे. देखिए, जिस तरह मैंने भी कल सुना कि बहुत चैलेंज हो रहे हैं, लेकिन वो भी समकक्ष लोगों से वो बात करने वाले हैं. मैं उनसे सिर्फ इतना ही कहना चाहती हूँ कि भाजपा को किस चीज का सबसे बड़ा जो है, क्योंकि 2023 में तो नारी शक्ति वंदन अधिनियम तो पास हो चुका है और 2024 में लागू करने की बात कांग्रेस तब भी रखी थी. आदरणीय हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे जी रहे या आदरणीय सोनिया जी रहे, इन्होंने तब भी भूमिका रखी थी कि परिसीमन करके आप उसको लागू कर दिए 2024 में. अगर वो लागू किया होता तो आज हमारे यहाँ पे सिर्फ 74 महिलाएं नहीं होती, 180 महिलाएं उसमें वहां पे मौजूद होती और जो संसद में अपने लिए, अपने महिलाओं के लिए, न्याय के लिए लड़ती, कानून बनाने के लिए लड़ती, योजनाओं के लिए लड़ती. लेकिन ये दुख किस चीज का हो गया है, ये दुख इस चीज का हो गया कि पूरी दुनिया में ये मैसेज चला गया कि मोदी है कि मुमकिन है. इस बात को पूरी तरह से, इस प्रतिमा को जो है छेद करने का काम हुआ और पूरे देश में यह माहौल गया कि आज भी देश में संविधान जिंदा है, आज भी लोकतंत्र जिंदा है. और जब बात आती है तो जब भाजपा की भूमिका के ऊपर हमारा इसलिए यहाँ पे ये था कि महिलाओं को सामने रख के, महिलाओं को ढाल बना के ये अपने डिलिमिटेशन का एजेंडा चला रहे थे. और हमारा ये कहना था कि जब डिलिमिटेशन के बारे में संसद में जब चर्चा हुई, चाहे वो 72 में हो, 73 में हो या 2002 में हो जो मैं लाई हूँ, जिसमें चाहे सोमनाथ चटर्जी रहे, चाहे भंडारे साहब रहे या अलग अलग लोग, परासर जी रहे या चाहे वो आपको मैं बोलना चाहूंगी जेटली जी रहे, इन सब ने तब स्वीकार किया था कि ये बात है कि असमतोल होता है दक्षिण और उत्तर का. और उस मामले में उन्होंने अपनी अपनी भूमिका रखी थी. जैसे मैंने शुरुआत में भी कहा कि SC या ST लोगों के लिए चाहे प्रतिनिधित्व की बात हो, जैसा मैंने कहा था कि स्थलांतरित लोग होते हैं, मतदान संघ की परिसीमा कैसे होनी चाहिए, रचना कैसे होनी चाहिए,
किस तरह से जो है इसका काम होना चाहिए, इस सब के बारे में पूरा भाषण जो है लगातार संसद में चर्चा होकर आया है। जब भाजपा की भूमिका अलग थी, अब भूमिका अलग क्यों? हमारा कहना स्पष्ट भूमिका यह है कि महिला विधेयक को जो है आप पूरी तरह से लागू करने के लिए जो है कल अधिवेशन बुलाइए, हम आ जाएंगे, लेकिन 33% महिला राज्यों में बुलाइए। उसके साथ एक अपना एजेंडा जोड़ के जो आप काम कर रहे हैं और जो चला रहे हैं उसके जो है हमारा कहना यह है कि आप सेंसिस की बात कर रहे थे, आप डिलिमिटेशन की बात कर रहे थे। जब तक जाति गणना नहीं होगी, जब तक पता नहीं चलेगा, तब तक ओबीसी आरक्षण आप कैसे दे पाओगे? तो हमने स्पष्ट रूप से भूमिका रखी थी कि 2023 का जो विधेयक जो महामहिम राष्ट्रपति की स्वाक्षरी हो चुकी है उसको लागू किया जाए, और अगर आपको फिर भी चाहिए तो एक दिन का 1 घंटे का अधिवेशन बुला लीजिए। महिला विधेयक को हम सपोर्ट करने के लिए तैयार है। हम तो महिला को मानने वाली पार्टी है। आप सोचिए, एनी बेसेंट जी 1917 को जो है वो पहली हमारी अखिल भारतीय कांग्रेस की अध्यक्षा बनी। सरोजिनी नायडू से लेके नेली सेन गुप्ता से लेके इंदिरा गांधी और सोनिया गांधी तक 5 हमारी अध्यक्षा हुई। भाजपा की कोई अध्यक्षा हुई? महामहिम राष्ट्रपति, स्पीकर, मुख्यमंत्री, आप बोलिए प्रदेशाध्यक्ष, ये कांग्रेस पार्टी की देन है। 40% महिलाओं को उत्तर प्रदेश में टिकट देने का काम कांग्रेस पार्टी ने किया है। और जो मनुस्मृति को मानते हैं, मनुवाद को उदो करते हैं, उसने क्या किया महिलाओं के साथ? महामहिम राष्ट्रपति आपको मालूम है द्रौपदी मुर्मू जो है, उनको ना संसद के ओपनिंग के लिए बुलाया, ना रामलला के मंदिर के ओपनिंग के लिए बुलाया। ऐसे क्यों किया? तो आपकी मंशा क्या है, आपकी भूमिका क्या है, सबको पता है। जो महिलाएं थी सबको बाजू में करने का काम हुआ है। तो हमारा इतना ही कहना है कि अगर आपको सच में ये विधेयक ये करना है तो आपने 2023 में जो विधेयक किया है उसको आप लागू कर दीजिए। नहीं तो आप अभी इतने राज्यों के निबंधों के चुनाव के बीच में आपने बुला लिया। चुनाव आयोग मुझे पता नहीं क्या कर रहा है भारत का। जिस तरह से भाषण होता है, जिस तरह से राज्यों का जिक्र होता है, वहां के पार्टियों का जिक्र होता है, गलत है। वहां पे इलेक्शन चल रहा है, इलेक्शन पारदर्शिता से होना चाहिए। दुर्भाग्यवश जिस तरह से चल रहा है, अगर आपको सच में करना है कल अधिवेशन बुलाइए। हमारी ठान भूमिका है कि हम आरक्षण दें, आरक्षण के साथ उनके हिसाब से हर स्टेट की सीट्स 50% से बढ़ेगी। बट कल रणनीति शिंदे आएगी, खासकर उन्होंने कहा कि इसका जो वर्णन है वो 2023 के बिल में नहीं। देखिए 2023 का जो बिल था वो पूरा महिला के ऊपर था, नारी शक्ति बंधन अधिनियम। ये जो नया बिल आया है जिसमें डिलिमिटेशन आया है, अब डिलिमिटेशन वो 50 के लिए कर रहे हैं, लेकिन हमारा कहना ये है कि जब आप ये कर रहे हैं काउंट का जनगणना, कौन सी काउंट कर रहे हैं? 2011 से काउंट कर रहे हो आप। 2011-2026 में इतना बड़ा पैमाने पे अगर आप देखोगे तो लोक संख्या बढ़ी है, उस हिसाब से जनगणना होनी चाहिए और जाति न्याय जनगणना होनी चाहिए। अगर तेलंगाना राज कर सकता है तो देश के प्राइम मिनिस्टर क्यों नहीं करा पा रहे थे इतने दिन में? आज आपकी जनगणना पूरी होनी चाहिए थी 26 में। अगर जनगणना होती तो आपने अभी विधेयक लाके उस तरह से पारित होता। हम कहाँ विधेयक के खिलाफ थे, हम तो विधेयक के सपोर्ट में हैं। इसलिए 2023 में जब ये विधेयक आया सबने सपोर्ट किया, सिर्फ 2 लोगों ने उसको अपोज किया। लेकिन हमारा कहना यह है इसके पीछे आप महिलाओं को ढाल बना के इसके पीछे अपना एजेंडा चलाना बंद करिए। जैसे कल प्रियंका जी ने उनकी प्रेस कॉन्फ्रेंस में कहा, आपने सुना होगा कि अमित शाह बार बार कह रहे हैं कि आपके बाल सफेद हो जाएंगे, लेकिन आप ये साइड में नहीं आ पाओगे। क्यों? ये इसका एजेंडा था क्या? तो ऐसा नहीं चलेगा। और आप जो बात कर रहे हैं, मुझे लगता है कि कोई भी विधेयक जब आता है तो उसकी सर्वसम्मति होनी चाहिए, सबके साथ बैठक होनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। आप कैसे तय करते हैं 50%? उसके लिए आपको जनगणना का आपके पास डेटा होना चाहिए। वही बात जो है 2002 में अरुण जेटली जी के सामने हुई थी। देखिए ये तो फिगर लाया है कि दक्षिण भारत का कितना होके कितना बढ़ने वाला है या कम होने वाला है। मेरा कहना यह है कि अगर आपको करनी है तो आप जनगणना, जाति न्याय कीजिए, हर वर्ग को अपना आरक्षण लागू करने का मौका दीजिए। और हमारा कहना यह है कि आप महिला विधेयक को इसके साथ मत जोड़िए। जैसा बिल्कुल है कि दक्षिण भारत का जो हिस्सा है 24 से वो 21 जो है वो कम हो रहा है। गोवा की भी एक सीट कम हो रही है और ईशान्य भारत का भी है 4.7 से 4% हो रहा है। तो ये कहीं ना कहीं हर जगह पे जो कम ज्यादा हो रहा है और जो सीटें का बड़ा कर्ज चला के कम हो रहा है, इसके ऊपर उनका सबका कहना है कि ये दक्षिण वर्सेस उत्तर नहीं है, भारत एक संघ राज्य है, देश है। और मुझे लगता है इस एक संघ देश के लिए संवैधानिक ढांचा है, उस संवैधानिक ढांचे की तरह आपको जाना चाहिए। संवैधानिक ढांचे को आप हिलाने का काम मत करिए। आप महिलाओं को, हम सब सम्मान करते हैं, हमारी माता बहन सब महिलाएं हैं, सब महिलाएं सम्मान हम करते हैं, लेकिन इस विधेयक के माध्यम से महिलाओं को सामने रख के अपनी राजनीति मत खेलिए। ये राजनीति का जो आपका संधि साधु का हेतु है उसके लिए महिलाएं ने बनी।
भाई सीएम जी ने साफ तौर पर ये लाइन कहा है कि 2023 में सभी ने इस बिल को इसलिए सपोर्ट किया था क्योंकि एनडीए के पास मेजोरिटी सपोर्ट न करके कोई बिल पास हो जाता, लेकिन 2025 में आज एनडीए के पास मुझे नहीं पता राज्य के मुख्यमंत्री तो यहाँ रहते हो, केंद्र की सब बातें कैसे जानते हैं मुझे नहीं पता है, लेकिन जितना मेरा अनुभव है, आज की बात करते हैं, कल अधिवेशन बुला लीजिए, हमारी स्पष्ट भूमिका है, 33% आरक्षण ला लीजिए। लेकिन मैंने आपको मराठी में थोड़ी देर पहले बताया कि मुख्यमंत्री कभी महाराष्ट्र के बारे में भी हमको जानना है कि महाराष्ट्र ने विधिमंडल में मतलब दोनों विधिमंडल में एक मत से कानून पास किया, शक्ति कायदा। जब वो इतना केंद्र में ताकत रखते हैं, जानते हैं केंद्र की मालूमात, तो कभी जाके महामहिम राष्ट्रपति के पास जो हमारा कानून पड़ा है उसके ऊपर सिग्नेचर लेके आइए, तो महिलाओं को न्याय मिलेगा, महिलाओं को सुरक्षा मिलेगी। आज महिला ट्रेन में डरती है जाने से, आज पता है आपको हालत क्या है, आज स्कूल में महिला असुरक्षित है। ऐसे समय में शक्ति कायदा आएगा तो महिलाओं को सुरक्षा मिलेगी। तो पहले तो मुझे लगता है कि वो पास करना चाहिए। थोड़ी देर पहले मैंने कहा कि जो सत्ताधारी नगर सेविका है उनको 2 करोड़ रुपया मिलता है, जो विरोधक में रहने वाली महिला मतलब नगर सेविका है उनको 25 लाख रुपया मिलता है, उसमें भी 35% उनका जीएसटी जाता है। और तीसरा सबसे बड़ी बात जो मैंने कहा कि महिला लोक प्रतिनिधि की इज्जत बढ़नी चाहिए कि नहीं बढ़नी चाहिए, जो चुन के आ रही है विदाउट आरक्षण के, उनके साथ जब कोई अधिकारी गैर बर्ताव करता है तो उसके खिलाफ मुख्यमंत्री कार्रवाई क्यों नहीं करते जब विधानसभा में इसकी चर्चा होती है। और चौथा मेरा उनसे सबसे महत्वपूर्ण मेरा उनसे कहना है कि जैसे नासिक की घटना होती है, बदनापुर होता है, उसके बाद किसी के ऊपर कार्रवाई क्यों नहीं होती है, कोई बड़ा आदमी क्यों नहीं इसमें पकड़ा जाता है, फरार हो जाते हैं बहुत सारे लोग। तो ये मेरा सवाल है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री, महाराष्ट्र की बात करें, महाराष्ट्र महिला अत्याचार में दूसरे नंबर पे है और बाल अत्याचार में 1 नंबर पे है। ये हमारे लिए कोई शोभनीय बात नहीं है, तो इसके ऊपर बात करें वो बेहतर रहेगा। एक राष्ट्रीय प्रश्न असा आहे, जनशक्ती जनता दलाचे तेजप्रताप यादव असं म्हणताय, प्रियंका गांधी इंदिरा गांधी यांच्या समजात दिसतात, राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व खाली उतरते, इंडिया आघाडीचा घरात गेलेल्या प्रियंका गांधी होऊ शकतात। मला असं वाटतंय की हे त्यांचं मत आहे, पण आज तुम्हाला मी सांगते की आदरणीय राहुल गांधी जे असतील किंवा प्रियंका गांधी जे असतील, ज्या तऱ्हेने एकत्रपणे संसदेमध्ये काम करतात हे खरंच कौतुकास्पद आहे। म्हणजे तुम्हाला मी सांगते की जितकं फ्लोअर मॅनेजमेंट असेल किंवा त्या ठिकाणी कोणी काय भाषणा बाबतीमध्ये असेल, या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं जे ट्युनिंग आहे, आणि मला असं वाटतं की 2 बहीण भाऊ ज्या तऱ्हेने आज देशामध्ये जे आहे ती लोकशाही टिकवण्याचं काम करतायत, जनतेचा आवाज बनण्याचं काम करतायत, त्यांना तुम्ही सगळ्यांनी मिळून, मला असं वाटतं की जे बोलतायत त्यांना पण माझं सांगणं आहे की हे विभाजन करण्यापेक्षा सर्वांनी त्यांना कसं सपोर्ट करून पुढे जातील यासाठी प्रयत्न करा। चला धन्यवाद। आता ड्रग्सवर फक्त शेवटी मी एक गोष्ट सांगून मला संपवते आता। लाडक्या बहिणीच्या बाबतीत बोललं गेलं, लाडकी बहीण पण दुर्दैवाने जे आहे ते काय म्हणतात त्याला, इलेक्शन आले की आठवते। आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना अजून 5वा प्रश्न मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, की 68 लाख खाती महाराष्ट्राची महिलांची लाडक्या बहिणीची बंद झाली। लाडक्या बहिणींना उत्तर द्या मुख्यमंत्री महोदय, मी महाराष्ट्रातल्या महिलांबद्दल बोलते, त्याच्यामध्ये उत्तर द्या। 68 लाख खाती तुम्ही बंद का केली याचं मला उत्तर पाहिजे। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही आमच्या महिलांवरती जो अन्याय केलाय त्याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज